नमस्कार मंडळी, आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण इथे बनवतोय एकदम स्पॉन्जी असा रव्याचा केक। पूर्णपणे एगलेस आहे, याच्यामध्ये अंड वापरलेलं नाही आणि तुम्ही पाहू शकता कट करतानाच किती स्पॉन्जी झालेला आहे। एकदम मऊ लुसलुशीत आणि जाळीदार आणि दाणेदार असा झालेला आहे। तर चला पाहूया हा केक कसा बनवायचा तो। सगळ्यांच्याच घरी अवेलेबल असेल असंच साहित्य आम्ही आज वापरणार आहोत, म्हणजे प्रत्येकाच्या घरात ते अवेलेबल असणार आणि एकदम तेल आणि हे खायचा सोडाच फक्त वापरून हे आपण केक बनवणार आहोत। तर इथे सगळ्यात अगोदर मी रवा घेतला 1 वाटी। तो जरासा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे, अगदी जास्त पण बारीक नाही केला तरी चालतो, अगदी थोडासा फिरवून घ्यायचं फक्त। ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतलाय त्याच वाटीने आपण साखर पण घेणार आहोत। इथे अर्धी वाटी साखर घेतली आहे। तुम्ही जर जास्तीचं गोड खात असाल तर अर्धीच्या अजून थोडी घेतली तरी चालेल, म्हणजे पाऊण वाटी घेतली तरी चालेल। आणि याच्यामध्येच एक 4 वेलची घालायची आहेत। इथे मी माझा वेलची घालायचा व्हिडिओ म्हणजे स्किप झालेला आहे, त्यामुळे तुम्हाला दाखवलेला नाही। तर इथे साखरेमध्येच वेलची घालायच्या, म्हणजे त्या साखरेबरोबर बारीक होतात। वाटलेली साखर रव्यामध्ये घालायची आणि त्याच्यानंतर मग पिठी पण वापरणार आहोत आपण। मैदा 1 पाव वाटी घेणार आहोत आणि अर्धी वाटी तेल पण घेणार आहोत। त्यानंतर अर्धी वाटी दही घेतलंय। दही गोडसच घ्यायचं, जास्तीचं आंबट नाही घ्यायचं आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं मग। तर हा केक बनवायला इतका सोपा आहे आणि याचं साहित्य प्रत्येकाच्या घरात अवेलेबल असतंच, कारण आपण दुसरं असं कोणतंही हेवी असं साहित्य म्हणजे बाजारातून आणावं लागतंय असं साहित्य काहीच वापरलेलं नाही, जे प्रत्येकाच्या घरी हे साहित्य अवेलेबल असतं। तर हे चांगलं जे सगळं साहित्य आपण एकत्र केलं ते सगळं फेटून घ्यायचं व्यवस्थित। त्यानंतर दुधावरची साय आणि त्याच्यामधलं थोडंसं दूध असं 1 पाव वाटी याच्यामध्ये मी घातलंय आणि हे पण चांगलं आता मिक्स करून घ्यायचं। दुधाऐवजी तुम्ही पाणी वापरलं तरी चालतं आणि दूध आणि पाणी घालताना अगदी थोडं थोडंच घालायचं, म्हणजे हे आपल्याला बॅटर हवं तसं करता येईल। नाहीतर जास्ती तुम्ही घातलं तर एकदम तर ते पातळ होईल आणि आपला केक नंतर मग तो फुगणारच नाही, तसाच खाली बसून राहील आणि एक स्पॉन्जी केक होणार नाही आपला। आता हे बॅटर तयार झालेलं आहे आपलं आणि हे 15 ते 20 मिनिट आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे, म्हणजे रवा तो चांगला फुलतो। आणि इकडे गॅसवरती एक मोठं पातेलं ठेवायचं तापत आणि त्याच्यामध्ये मी खाली वाळू थोडीशी घातली, तुम्ही नाही घातली तरी चालतं। आणि त्याच्यावर आपलं कुकरमधलं जे स्टँड असतं ते स्टँड ठेवायचं। तुमच्याकडे स्टँड नसेल तर तुम्ही प्लेटसुद्धा ठेवू शकता, मी सुद्धा इथे प्लेट ठेवलेली आहे। आणि याच्यावरती झाकण ठेवून तुम्ही हे आता 15 मिनिटं फ्री हीट करायला ठेवायचं। तर इकडे आता बॅटर आपलं ठेवून 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता इथे बॅटर आपलं घट्ट झालेलं आहे, रवा चांगला फुललेला आहे। तर याच्यामध्ये आता ते दूध घेतलेलं होतं आपण वाटीतून, त्याच वाटीतून हे पाणी घेतलेलं आहे। पहा, थोडंसं पाणी घेतलं आहे, एक 2 ते 3 चमचे याच्यामध्ये पाणी मी सुरुवातीला घातलं आहे आणि हलवून परत बघितलं आहे। तर बॅटर तुम्ही पाहू शकता थोडंसं अजून घट्ट वाटते, म्हणून अनेक चमचावर पाणी मी याच्यामध्ये घालते। हे पहा, तर हे चमचावर पाणी घातले आणि परत मी हलवून पाहिले। तर या पद्धतीचं आपल्याला बॅटर हवं आहे केकसाठी। इथे आपण फक्त आणि फक्त घरामध्ये जो खायचा सोडा असतो त्यापासूनच आपण हा रवा केक बनवत आहे। याच्यामध्ये बेकिंग पावडर वगैरे काहीही घातलेलं नाही, फक्त खायचा सोडा घातलाय, एक अर्धा चमचा घातलाय आणि त्याच्यावरती एक थोडंसं 4 थेंब असं पाणी घातलं आणि ते मिक्स करून घेतलंय। आणि आता आपण कुकरचा डब्बा घेतलेला आहे मी इथे। तुमच्याकडे केकचं भांडं असेल तर तुम्ही केकचं भांडं घेऊ शकता। इथे मी कुकरचा डबा घेतलाय, त्याला थोडंसं खाली सगळीकडे भांड्याला त्यात तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यावरती थोडीशी पिठी म्हणजे मैदा घालायचा आणि सगळीकडे मैदा आपला हा भांड्याला लावून घ्यायचा, सगळीकडे वरच्या बाजूपर्यंत खालच्या बाजूपर्यंत सगळीकडे लावून घ्यायचा। आणि एक्स्ट्राचा जो मैदा आहे तो झाडून आपल्याला बाहेर काढायचा आहे। आता हे तयार बॅटर आपण याच्यामध्ये डब्यामध्ये ओतायचं पूर्णपणे। आता याच्यामध्ये सगळं हे घालून घेऊया। याच्यामध्ये तुम्ही सुकामेवासुद्धा घालू शकता, पण इथे आपण घरगुती म्हणजे घरात जे साहित्य आहे त्याच्यापासूनच आपण रवा केक बनवतोय, त्यामुळे मी इथे दुसरं काहीही वापरलेलं नाही। तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने
रवा केक कसा बनवायचा हे मी दाखवते. आणि आता पातेलं आपलं छान तापलेलं आहे. याच्यामध्ये अलगद असं हे भांडं, केकचं भांडं ठेवायचं आणि परत झाकून ठेवायचं. हे 30 मिनटं ठेवायचं आहे आपल्याला हे झाकून केक. आणि 25 मिनटानंतर आपल्याला चेक करायचं आहे. मीडियम गॅसवरतीच हे केक आपण शिजवणार आहोत. परत 25 मिनटानंतर मी इथे उघडून पाहिलं आहे चेक करून. हे पहा, इथे चमचा घालून पाहिला आहे मी, मधोमध घालायचं आहे म्हणजे आपल्याला समजते शिजला आहे की नाही. तर इथे चमच्याला थोडंसं बॅटर डसलेलं आहे, त्यामुळे हा केक शिजलेला नाही. मग परत आणि मी झाकून ठेवते 5 मिनटं. परत झाकून ठेवायचं. 5 मिनटांनी लगेचच आपण हे परत चेक करून पाहूया. तर इथे पहा, चमचा मी क्लीन केलेला आहे आणि आता परत याच्यामध्ये घातला आहे तर चमच्याला काहीही बॅटर लागलेलं नाही. त्यामुळे इथे आता आपण केक शिजला आहे असं समजूया आणि परत बाहेर काढूया. केक बाहेर काढल्यानंतर तो पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आणि मगच तो डब्यामधून किंवा भांड्यामधून बाहेर काढायचा. त्याच्या अगोदर गरम असताना काढायचा नाही, मग तो गरम असताना काढायला गेलं तर तो निघत नाही, त्यालाच डसून बसतो. म्हणून पूर्णपणे थंड झाल्यावरच हा आपण केक काढून घेणार आहोत. तर इथे केक माझा पूर्णपणे थंड झालेला आहे. आता त्याचे काठ आपण एका चाकूने किंवा चमच्याने सोडवून घेऊया आणि परत हे असे एका प्लेटमध्ये पालतं करून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता इथे केक अगदी सुंदर असा मस्तपैकी शिजलेला आहे आणि एकदम स्पॉन्जी झालेला आहे. तर या केकसाठी मला कोणतंही असं साहित्य कुठून बाहेरून आणावं लागलं नाही. सगळं साहित्य घरात उपलब्ध होतं, त्याच्यामध्येच हा रवा केक मी बनवला आहे. तर तुम्ही पाहू शकता केक कसा छान झालेला आहे, एकदम स्पॉन्जी झालेला आहे आणि एकदम मऊ लुसलुशीत पण आहे, दाणेदार आहे. तर आता केक आपण कट करून घेऊया. तुम्हाला कट करून पण दाखवते पहा. तुम्ही पाहू शकता केक कसा स्पॉन्जी आहे ते. केकचा कलरसुद्धा तुम्ही पाहू शकता किती मस्त आहे. एकदम चॉकलेट तर वापरलेलं नाही, पण चॉकलेटी कलर आलेला आहे आणि मस्त झालेला आहे. चवीला पण खूप छान होता. सगळ्यांनी एका 2 मिनटातच संपवून टाकला. तर इथे आपण पीसेस करून घेऊया, म्हणजे मला घरातल्या मुलांना देता पण येतील. ती कधीपासून लागलेत, कधी व्हायचा थंड, कधी थंड व्हायचा. तर त्यांना मी एकदासा देऊन टाकला, त्यांनी एका मिनटातच फस्त करून टाकला सगळा. तर तुम्हाला हा माझा रवा केक कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.